प्रेम, विश्वास आणि संशय ही गोष्ट आहे एका अशा प्रेमविवाहाची ज्याची सुरुवात स्वप्नांसारखी झाली, पण शेवट थेट मृत्यूपर्यंत पोहोचला. कानपूरच्या महाराजपूर भागात घडलेली ही घटना फक्त एक हत्या नाही, तर नात्यांमध्ये वाढत गेलेल्या तणावाचा, संशयाचा आणि रागाचा स्फोट आहे. अवघ्या 4 महिन्यांपूर्वी ज्याने बायकोचा हात हातात घेऊन 7 फेरे घेतले, तोच पती काही महिन्यातच तिचा गळा दाबून खून करतोय आणि त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन म्हणतो, साहेब मी बायकोला मारले. हा सगळा प्रकार नेमका कसा घडला? काय होती या नात्याची पार्श्वभूमी? आणि एका रात्रीत असं काय घडलं की प्रेम थेट हत्येत बदललं? चला ही संपूर्ण कथा समजून घेऊया. ही गोष्ट आहे सचिन राजपूत आणि श्वेता सिंह यांची. दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील एकाच गावचे. गेल्या 3 वर्षापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र श्वेताच्या कुटुंबियांना हा संबंध मान्य नव्हता. विरोध इतका टोकाचा होता की श्वेताच्या घरच्यांनी सचिन विरोधात छेडछाड आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सचिनला 2 महिने तुरुंगवासही भोगावं लागलं. पण तुरुंगातून सुटल्यानंतरही दोघांचं प्रेम संपलं नाही. सर्व विरोध झुंगारून देत ऑगस्ट महिन्यात सचिन आणि श्वेताने प्रेमविवाह केला. लग्नानंतर सचिन सुरतला गेला. एका खाजगी फॅक्टरीत नोकरी करू लागला. नंतर दोघे कानपूरच्या महाराजपूर भागात रुमा परिसरात एका पॉलिक्लिनिकच्या वर असलेल्या भाड्याच्या खोलीत राहायला लागले. सचिन ऑटो चालवायचा, कसं तरी संसार उभा करत होता. पण लग्नानंतरही संशय, वाद आणि भांडण थांबली नाहीत. सचिनला पत्नीच्या वागण्यावर आधीपासून शंका होती. तिच्या मोबाईलवरून काही तरुणांना पैसे जात असल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं. श्वेताने याचं कारण दिलं, नानी पैसे पाठवते. पण संशयाचं बी मनात पेरलं गेलं होतं. 13 जानेवारीचा दिवस. सचिन एका कामानिमित्त फतेहपूरच्या चौडगऱ्याला गेला होता. शुक्रवारी रात्री उशिरा तो अचानक घरी परततो. खाली शटर उचलतो, जिना चढतो आणि वर खोलीत पाऊल टाकतो आणि पुढच्या क्षण त्याच्या आयुष्यातला कलाटणी देतो. समोरचं दृश्य पाहून तो सुन्न होतो. पत्नी श्वेता आणि तिच्यासोबत 2 तरुण, तेही पलंगावर बसलेले. क्षणातच वातावरण तापतं. वाद होतो, शिवीगाळ, मारहाण. सचिनच्या म्हणण्यानुसार पत्नी आणि त्या दोघांनी मिळून त्याला मारहाण केलीये. घाबरून सचिन 112 नंबर डायल करतो. पोलीस येतात. दोन्ही तरुणांना आणि समोरच्या खोलीत राहणाऱ्या आणखी एका युवकाला चौकीत घेऊन जातात. रात्र तशीच जाते. पण खरी गोष्ट इथून पुढे सुरू होते. पोलीस गेल्यानंतर श्वेता सचिनला धमकी देते, सकाळपर्यंत सगळ्यांना सोडवून घेईन आणि मग तू वाचणार नाहीस. ही धमकी आधीपासूनच संशय, जुनी भांडण आणि मनात साचलेला राग. शनिवारी पहाटे त्या छोट्याशा खोलीत एक भयानक निर्णय घेतला जातो. सचिन पत्नीचा गळा दाबतो. श्वेताचा जागीच मृत्यू होतो. काही वेळानंतर तो मृतदेह कंबळात गुंडाळतो आणि थेट पोलीस ठाण्यात जाऊन म्हणतो, साहेब मी माझ्या पत्नीचा खून केला आहे. प्रेमाने सुरू झालेली ही गोष्ट संशय, राग आणि असंयमामुळे थेट मृत्यूपर्यंत पोहोचली. प्रश्न एकच आहे, जर वेळेत संवाद झाला असता तर आज ही हत्या टळू शकली असती का? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की कळवा.